हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आज घेणार देशमुख कुटुंबियांची भेट। मस्साजोगमधून काँग्रेसची सद्भावना रॅली। हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर पदाधिकारी होणार सहभागी। औरंगजेबाच्या कबरीवरून आता राज्यामध्ये वादळ निर्माण होण्याची शक्यता। कबरी उखडून टाकण्यासंदर्भात खासदार उदयनराजे, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य। तर हिंदू जनजागृती समितीचा देखभाल निधीवरती आक्षेप। संभाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं चिमूर शहरामध्ये तणाव। शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची चिमूर पोलीस स्टेशनच्या समोर गर्दी। आरोपीला अटक। उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख। तर अनाजी पंथच्या कितीही पिढ्या जन्माला आल्या तरी मराठी भाषा कायम राहणार, ठाकरेंचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंच्या कामांना मी स्थगिती देत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण। स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे नसल्याची कोपरखळी। शिंदेंनी घेतलेले निर्णय सुद्धा आमचेच असल्याचं स्पष्टीकरण। आता दुकानांच्या मराठी पाट्यानंतर मुंबईमधील हॉटेल्स, उपाहारगृह, दुकान मालकांनी मेन्यू कार्ड मराठीमध्ये करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह। फोर्टमधील हॉटेल्समध्ये जाऊन दिली पत्रकार। सेन्सॉर बोर्डकडून जातीय शेरेबाजी, धमकावल्याचा ढसाळ कुटुंबियाचा आरोप। मुख्यमंत्र्यांशी चर्चेचं उद्योग मंत्र्यांचं आश्वासन। अॅट्रॉसिटी दाखल करा, विरोधकांची मागणी। आमदार धस यांचा मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसले यांचे आणखी काही व्हिडिओ समोर। पैसे उधळताना आणि शिक्षकांच्या समोरच विद्यार्थ्यांचे हातपाय तोडण्याची धमकी देतानाचे व्हिडिओ व्हायरल। अद्यापही अटक नाही। मराठवाड्यामधील 8 जिल्ह्यांचं दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खाली। आर्थिक पाहणी अहवालामधली आकडेवारी। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांची रेलचेल। कालपासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना हप्ता देण्यास सुरुवात। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।